नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची जी उत्सुकता होती ती 5 तारखेला सर्वांची संपुष्टामध्ये येणार आहे. अर्थात हे नाव आहे देवेंद्र फडणवीस यांचंच, याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही, त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र 23 नोव्हेंबर ते अगदी 2 डिसेंबरपर्यंत एक वेगळी चर्चा या महाराष्ट्रामध्ये सुरू होती. कोणकोणते नावं पुढे येत होती आणि या नावामध्ये अचानक नाव पुढे आलं ते होतं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं. मुरलीधर मोहोळ हे भाजपकडनं राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी सुरुवातीला राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. या चर्चेची नंतर अफवा झाली, या अफवेची नंतर बातमी देखील झाली. तर अनेकांना असं वाटलं अरे काहीतरी नक्की असेल, त्यामुळेच मोहोळांचं नाव चर्चेत आलं असावं. काहीतरी अमित शहांच्या डोक्यामध्ये असेल. अमित शहा हे सहकार मंत्री आहेत आणि त्यांच्याच खात्याचे मोहोळ हे राज्यमंत्री आहेत, म्हणजे अमित शहा हेच काहीतरी ते डाव टाकत नाहीत ना, असं देखील अनेकांच्या मनामध्ये येऊन गेलं असेल. पण प्रत्यक्षामध्ये घडलं काय होतं, एकदम मोहोळ यांचं नाव चर्चेत कसं काय आलं, त्याच्यामागे अशा कोणत्या घटना होत्या आणि कोणतं लॉजिक होतं. आणि त्यानंतर सोशल मीडियावरती असा एक ट्रेंड सुरू झाला की मुरलीधर मोहोळ हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. बरं, हा ट्रेंड चालवणाऱ्यामध्ये कोण होतं, कशा प्रकारे तो ट्रेंड चालवला गेला, तर निकालाच्या दिवशी जवळपास स्पष्ट झालं होतं की भाजपला अगदी नाही म्हटलं तरी स्वबळावरती देखील सत्ता स्थापन करता येऊ शकते असं चित्र निर्माण झालं. मग त्यामुळं साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचंच नाव त्याच्यामध्ये आघाडीवरती होतं. पण अनेकांना असं वाटलं नाही, काहीतरी समीकरणं बदलू शकतात, काहीतरी नवीन नावं चर्चेत येऊ शकतात. मग या नावांमध्ये जी चर्चा सुरू झाली, मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे देखील चालू शकतात. पण जसं एकनाथ शिंदे यांचं नाव मागे पडलं तसं अनेकांना वाटलं की भाजपमधला कोणता तरी मराठा चेहरा हा मुख्यमंत्री होऊ शकतो. मग या नावांमध्ये नेहमीच नावं आली ती म्हणजे विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील. मात्र यांच्याविषयी लगेच काही कोणी ट्विट किंवा काही मोहीम काही सुरू केली नाही. पण ती मोहीम मुरलीधर मोहोळ यांच्याविषयी सुरू झाली आणि त्याला निमित्त ठरलं देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांची भेट. देवेंद्र फडणवीस हे आपल्या सागर बंगल्यावरती विजय आमदारांना भेटत होते. जवळपास 200हून अधिक आमदारांना गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस नक्कीच भेटले असतील आणि त्यामुळं त्यांच्या बंगल्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आणि जेव्हा या विजयाचं अभिनंदन करण्यासाठी मोहोळ हे फडणवीस यांच्या बंगल्यावरती गेले, तेव्हा फडणवीस यांनी मोहोळ यांना 3-4 तास थांबून ठेवल्याची बातमी बाहेर आली. आणि मोहोळ यांना फडणवीसांनी का थांबवून ठेवलेलं आहे याच्याविषयी मग अनेक शंका, कुशंका, तर्क वितर्क करण्यात आले. आणि मग अनेकांनी त्याचा अर्थ असा काढला की भाजप श्रेष्ठींच्या मनामध्ये वेगळं काहीतरी आहे, त्यामुळंच मुख्यमंत्रीपद जाहीर करण्यासाठी उशीर होत आहे आणि फडणवीस यांनी मोहोळ यांना थांबवून ठेवलेलं आहे. मोहोळ हे फडणवीस यांचे जवळचे मानले जातात, त्यांचे शिष्यच मानले जातात. आणि मग जर वेळ आली तर तावडे किंवा चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा मराठा चेहरा म्हणून मोहोळ यांचं नाव देवेंद्र फडणवीस हेच पुढं करतील अशा प्रकारची कुजबूज सुरू झाली. काही यूट्यूबवरनं, काही छोटे छोटे जे वेब पोर्टल्स आहेत त्याच्यावरनं मोहोळ हे कसे डार्क हॉर्स आहेत अशा प्रकारे देखील मग व्हिडिओज सुरू झाले. त्यामुळे जेव्हा सोशल मीडियामध्ये असं सगळं नॅरेटिव्ह किंवा अशी चर्चा सुरू झाल्यानंतर मग उत्तर भारतातील, बिहारमधील, दिल्लीमधील अनेक जे ट्विटर्स हँडल्स होते, जे ट्विटर्स हँडल हे भाजपचे पाठीराखे मानले जात होते, समर्थकांचे ट्विटर्स हँडलर्स होते, या हँडलर्सवरनं देखील मग मोहोळ हेच भाजपचा नवीन चेहरा असतील अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. त्याला त्यांच्या वतीनं काही कारणं पण देण्यात आली होती आणि त्याला कारण होतं ते राजस्थान आणि मध्य प्रदेशमधले जी गेल्या वर्षी मुख्यमंत्रीपदी अशा अनेक नवखे चेहरे बसवण्यात आले आणि त्यांची नावं कशी मग मोदी शहांनी बसवली याचं लॉजिक त्यासाठी मांडण्यात आलं. अर्थात मोहोळ यांचं नशीब पण सध्या इतकं जोरावरती आहे की 2017पासून त्यांनी माघार किंवा पिछ्याट अशी पाहिलेलीच नाही आहे. म्हणजे भाजप जेव्हा पुणे महापालिकेत 2017मध्ये स्वबळावरती सत्तेवरती आली तेव्हा त्याच्या स्टँडिंग कमिटीचे पहिले अध्यक्ष, म्हणजे भाजपच्या स्वबळावरील सत्ते आल्यानंतरचे पहिले अध्यक्ष हे मुरलीधर मोहोळच बनले. त्यानंतर त्यांना महापौर पदावर संधी मिळाली, 2.5 वर्षांसाठी संधी मिळाली. आणि जेव्हा 2024मध्ये
लोकसभेची संधी मिळाली तेव्हा ते खासदार देखील झाले. बरं, त्यांचं नशीब आधी म्हटलं त्याप्रमाणे इतकं जोरात होतं की पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाजपचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले आणि मोहोळ हे दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते केंद्रीय राज्यमंत्री झाले. बरं, राज्यमंत्री झाले तर अमित शहा यांच्याच खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यामुळं त्यांचा जो राजकीय मैदान मारण्याचा जो त्यांचा वेग होता तो कमालीचा थक्क करणारा होता आणि या वेगामध्ये मग मुख्यमंत्री पण ते होऊ शकतात अशा प्रकारची देखील मग समीकरणं मांडण्यात येऊ लागली. अर्थात हे सगळं घडण्यामागे काय नक्की कारणं होती तर त्याच्यामध्ये कोणी भाजपांतर्गतच मोहोळ यांचा कोणी बाजार तर उठवत नाही ना, किंवा मोहोळ यांना अडचणीत आणण्यासाठीच तर अशी कुजबूज मोहीम नंतर ट्विटरवरती ट्रेंड तर चालवला नाही ना. कारण अनेकदा जेव्हा जेव्हा अशा मोठ्या पदाकरता किंवा मुख्यमंत्री पदाकरता नावं येतात तेव्हा अनेक स्पर्धक आपोआप तयार होतात आणि साहजिकच अनेकांना असं वाटून गेलं आहे की मोहोळ यांचं नाव पुढे करण्यामागे तर काही राजकीय डावपेच तर नाहीत ना. पण मोहोळ समर्थकांचं म्हणणं असं आहे की उलट मोहोळ यांच्या हे पथ्यावर पडू शकतं, कारण इतक्या नंबर 1च्या पदासाठी मोहोळ यांचं नाव घेतलं जाणं, चर्चेत येणं हे देखील तितकंच फायदेशीर ठरू शकतं. पण त्याचा राजकीय धोका देखील असा आहे की तुम्ही पहा, एकनाथ खडसे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेसाठी होतं, ते आज खिसगंतीत पडलेले आहेत. पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनासाठी संघर्ष करावा लागला. जे विनोद तावडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये होते त्यांना देखील 2019मध्ये विधानसभेचं तिकीट नाकारण्याची नामुष्की पत्करावी लागली. त्यामुळं जेव्हा असा कोणताही मोठा नेता हा थेट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये येतो तेव्हा त्याचे काही प्लस आणि मायनस असे दोन्ही परिणाम असू शकतात. त्यामुळंच मोहोळ यांना देखील स्वतःला माहिती होतं की खरोखरीच असं काही होईल अशी त्यांना अजिबात शक्यता वाटत नव्हती. त्यामुळे त्यांना स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं की असं कोणतंही नाव चर्चेत नाही, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत असा खुलासा त्यांना सगळा करावा लागला. पण याच्यामुळे त्यांचं नाव महाराष्ट्रातील भाजपच्या टॉपच्या नेत्यांमध्ये तर गणलं जाऊ लागलेलं आहे. पण मला धोका तो वाटतो आहे, तो पुढचा धोका वाटतो आहे की जेव्हा अशी माणसं स्पर्धेमध्ये येतात, शर्यतीमध्ये येतात तेव्हा त्यांचे पंख छाटण्याची देखील कामं अशीच आपोआप देखील सुरू होतात. मुरलीधर मोहोळ यांचं नशीब सध्या आधी म्हटलं त्या पद्धतीनं ज्या शिखरावरती आहे त्या शिखरावरती राहावं अशीच त्यांच्या मतदारांची किंवा पुणेकरांची अपेक्षा असणार आहे. पण राजकारण हे नेहमीच अगदी चढावरतीच असतं असंही नाही, कधीकधी उतार देखील पाहावा लागतो आणि जर उतार पाहायची वेळ आली तर त्याच्यामागे मोहोळ यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येणं हा काही योगायोग होता का हे देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं लागेल. कारण मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आलेली नावं अनेकदा बाद होतात, राजकारणामध्ये अडचणीत येतात. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. मोहोळ यांच्या बाबतीत न घडो अशा आपल्या त्यांना नक्कीच शुभेच्छा आहेत. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं राजकारण हे साप शिडीसारखं असतं. शिडी आत्ता मोहोळांच्या बाजूनं आहे पण राजकारणामधले साप देखील टपून बसलेले असतात आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचा हिस्सा किंवा राजकीय घास घेण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.